माझे काही प्रश्न आहेत महाराष्ट्राच्या सरकारला की 2,38,00,000 महिलांना तुम्ही ही योजनेचा लाभ दिला. त्याच्यातल्या आता 26 लाख म्हणजे 10% जास्त महिला या पहिल्या टप्प्यात इलेक्शन झाल्यानंतर बरोबर त्यांनी त्याच्यातून काढलेले आहे. माझा प्रश्न आहे, काल तुमच्या सगळ्या चॅनलवर दाखवण्यात आलं की ह्याच्यात पुरुष देखील आले, पण ह्या पार्श्वभूमीवर जर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे डायरेक्ट पैसे जातात ते पुरुषांच्या अकाउंटमध्ये कसे गेले? मग बँक डिपार्टमेंट कसं हे केलं हा प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर 100% पैसे दुसऱ्यांनीच नेले ना. म्हणजे मग जर अकाउंट पुरुषाचं होतं मग महिलांचे पैसे पुरुषांच्या अकाउंटमध्ये गेलेत कसे? आणि तुम्हाला सांगते, जेव्हा लाडकी बहीण योजनेचे जे सांगतायत आधार कार्ड द्यावं लागतं, बँकचे डिटेल्स द्यावे लागतात, प्रूफ द्यावं लागतं, मग हे सगळं प्रूफ देताना मग हे तुम्ही या ठिकाणी गेलंच कसं?